हॅलो फ्रेंड्स, सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर कशा आहात सगळे? मस्त मजेतच असतील। तर आज दिवसभर वेळ नाही मिळाला व्हिडिओ शूट करायला, तर म्हटलं चला संध्याकाळी करूया। तर संध्याकाळी 6:30 पावणे 7 झालेले आहे आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे। तुम्हाला मी पुढे दाखवतो। तर हे बघा, उसळची भाजी बनवायची आहे। तर इकडे कांदा कढीपत्ता ते तेलामध्ये परतवून घेतलेला आहे, टोमॅटो आणि कोथिंबीर कट करून घेतली आहे आणि इकडे लाल भोपळ्याची तयारी करून घेतलेली आहे। लाल भोपळ्याची पण भाजी बनवायची आहे, पण ताई बोलल्या की मी नंतर बनवून घेईन, तू आता उसळ आणि पोळ्या भाकरी टाकून घे। तर म्हटलं चला तेवढं स्वयंपाक करून घेऊया आणि घरी निघूया। तर हे बघा, उसळ पण झालेली आहे आणि इकडे ना ज्वारीच्या पिठाची उकड काढून घेतलेली आहे भाकर बनवण्यासाठी आणि इकडे पोळी करण्यासाठी तयारी करून घेतलेली आहे। तवा ठेवलेला आहे। तर आता म्हटलं पोळ्या करून घेऊया। तर मला इथे बनवायच्या होत्या 4 पोळ्या, मस्त अशा छोट्या छोट्या, आणि तुम्ही पाहिलं मी ज्वारीचं पीठ वाफून घेतलेलं आहे। तर त्याच्या 2 भाकरी बनवायच्या होत्या। तर म्हटलं चला आता 4 पोळ्या बनवून घेऊया आणि भाकर पण बनवून घेतली। तर हे बघा, तुम्ही पाहू शकता किती छान अशी पोळीसारखी नरम चटक ज्वारीची भाकर झालेली आहे। तर खाली भाकरीच्या खाली पोळ्या ठेवलेल्या आहे आणि इकडे सगळा ओटा क्लीन वगैरे करून घेतला। तर ताई बाहेरून आलेले होते, त्यांना चहा प्यायचा होता। तर हे बघा, चहा ठेवलेला आहे आणि चहा दिला, मग मी निघाली। तर ह्या बिल्डिंगला लिफ्ट पण आहे, पण मला लिफ्टमध्ये जास्त आवडत नाही जायला, त्यामुळे मी जिन्यानेच जाते आणि जिन्यानेच येते। तर रिक्षा पकडली आणि 2-3 दिवस झाले तर फ्रेम टाकलेलं होतं बनवायला। तर त्याचा फोन आला की ताई फ्रेम झालेला आहे। तर मग मी घ्यायला गेली, फ्रेम घेतल्या आणि घरी आली। तर घरी आल्यानंतर म्हटलं आता स्वयंपाक वगैरे करूया। तर इथे वैष्णवीने पेपरमधनं त्या फ्रेम काढल्या आणि पप्पांना सांगितलं तिच्या की पप्पा लावा असं। तर झालं असं होतं की जाळं काढता काढता माझ्याकडनं फ्रेमला धक्का लागला आणि त्याची काच वगैरे फुटून गेली होती। तर बनवायला टाकलेलं होतं त्यामुळे तर भिंत एकदम खाली खाली वाटत होती ज्यावेळेस नव्हत्या फ्रेम त्यावेळेस। मग त्यांनी फ्रेम लावून घेतले मिस्टरांनी। तर पहिले गौतम बुद्धांची लावली आणि त्यानंतर बाबासाहेबांची लावली। आणि मग मी सगळं स्वयंपाक वगैरे करायला गेली। तर स्वयंपाक केला, सगळं आवरलं, किचन ओटा ते, आता जेवणच बाकी होतं। म्हटलं जेवण वगैरे करून घेऊया, बाहेरचं आणि घरचं काम करण्यात खूप धावपळ होऊन जाते। तर हे बघा, अशा फ्रेम लावून घेतल्यात दोन्ही पण। तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा